सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण आहोत घाटकोपर पूर्व येथील रेल्वे पोलीस क्वार्टर्स पंतनगर येथे, आणि आजच्या दिवशी एकमेकांना आपण तिळगुळ देतो आणि सगळ्यांना सांगत असतो तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, माझा तिळगुळ सांडू नका आणि माझ्याशी कोणी भांडू नका. म्हणजे थोडक्यात काय की एकमेकांविषयी स्नेह निर्माण करणारा असा आजचा सण आहे. तर अजिबात वेळ न घालवता आपण सुरू करूया आपला आजचा हा पहिला खेळ, ज्याचं नाव आहे जिभेला काही हाड. करा एकदा असं करा. हे म्युझिक म्युझिक होते. मजा आहे मजा आहे. आता मजा आहे. बरं, सगळ्या ताई इथे आलेल्या आहेत. पण आता वाक्य मी तुम्हाला सांगतो. वाक्य असं आहे, पतंग माझा मांजा माझा माझा मांजा माझ्याकडे. तर हे वाक्य तुम्ही नाचत नाचत बोलायचं. पतंग माझा मांजा माझा 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 मांजा पतंग माझा मांजा माझा 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 मांजा माझा. तुम्ही वाक्य म्हणताय पतंग माझा माझ्या 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 माझ्या. मांजा कुठे गेला? मांजा माझा 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 मांजा माझा. पतंग माझा मांजा माझा माझा मांजा माझ्याकडे. बोलत राहा. पतंग माझा माझा मांजा माझा मांजा माझ्याकडे. पतंग माझा 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 मांजा माझ्याकडे. चला, जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, जोरदार टाळ्या. आता हे वाक्य आहे ना, हे वाक्य तुम्ही गात गात बोलायचं. रेडी? 1 2 3. हा. पतंग माझा माझा मांजा माझा मांजा माझ्याकडे. काय सांगते? ते सांगते. माझा मांजा माझ्याकडे. तुझ्याकडे. बरं, हे गाणं गात गात बोलायचंय, गात गात बोलायचंय की नाही? हा, व्यवस्थित व्यवस्थित होऊन जाऊ दे. चला, मी म्हणतो तसं म्हणा. चला, रेडी? हा. पतंग माझा पतंग माझा मांजा माझा मांजा माझा माझा मांजा माझ्याकडे. हे माझा मांजा माझ्याकडे. पंजाबला कुठे गेलात तुम्ही? एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. हे वाक्य तुम्ही आहे ना, आपण मंगळागौर खेळतो की नाही, मंगळागौर. तर मंगळागौर मध्ये ते त्याला काय म्हणतात, ते पकवा ना. हा, माझा माझ्या माझा पतंग. हा, माझा माझ्या माझ्याकडे. हा, हे असं असं बोलायचे. रेडी? माझा माझा पतंग माझ्याकडे. माझा मांजा माझ्याकडे. माझा मांजा माझ्याकडे. हा, व्हेरी गुड. काय होऊन जाऊ दे सगळ्यांकडनं. हा, क्या बात आहे. हे वाक्य तुम्ही हसत हसत बोलायचं. बापरे. हा, हसत हसत. पतंग माझा मांजा माझा माझा मांजा माझ्याकडे. माझा केलं कसं केलं? तुमच्यासारखं. भाऊजी, हे काय चाललंय? हे काय चाललंय हे भाऊजी? भाऊजींना माहितीये भावासोबत आहे म्हणजे मस्ती होणारच. ये बात क्या बात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आता हे जे वाक्य आहे ना, हे वाक्य तुम्ही लाजत लाजत बोलायचं. अगं बाई. पतंग माझा मांजा माझा माझा मांजा माझ्याकडे. अरे बापरे. पतंग माझा मांजा माझा माझा मांजा माझ्याकडे. लाजत लाजत बोलायचं.
अहो हा पतंग माझा मांजा माझा माझा माझ्या माझ्याकडे अहो अहो नुसतंच करताय वाक्य कधी बोलणार पतंग माझा मांजा माझा माझा मांजा माझ्याकडे अरे बापरे हो 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 क्या बात आहे काय खरं नाही आज भाऊजींचं क्या बात आहे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे जोरदार टाळ्या आता हे वाक्य ना रागात बोलायचंय तू समोर भाऊजी पतंग माझा मांजा माझा रागात रागामध्ये माझा मांजा माझ्याकडे हा रागामध्ये बोल पतंग माझा मांजा माझा माझा मांजा माझ्याकडे रागात रागात पतंग माझा चेहरा बघा चेहरा मांजा माझा चेहरा बघा माझा मांजा माझ्याकडे माझा ऐकतच नाही तुम्ही बघा हा. पतंग माझा मांजा माझा धनी! माझा बोला. मांजा माझ्याकडे धनी! धनी हा धनी धनी ए धन्या ए धन्या ओ काय बोलताय ओ काय बोलताय ओ धनी ओ धनी पतंग माझा पतंग माझा मांजा माझा मांजा माझा माझा मांजा माझ्याकडे माझा मांजा माझ्याकडे होऊन जाऊ दे अजून एकदा हा धनी धनी पतंग माझा मांजा माझा माझा मांजा माझ्याकडे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे क्या बात आहे आणि निर्णय तुमच्या समोर आहे ज्या ताईंनी उत्तम सादरीकरण केलेले आहे त्या ताईंना आपण देणार आहोत सन मराठी वाहिनीकडून खास बक्षीस आणि त्या ताई आहेत क्या बात आहे जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे जोरदार टाळ्या संक्रांती निमित्त हे तिळगुळ तुम्हाला आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे खूप खूप अभिनंदन ताई खूप खूप अभिनंदन मकर संक्रांती निमित्त हे तिळगुळ तुम्हाला तिळगुळ घ्या गोड गोड बोला संक्रांतीला सजली ती घेऊन अंगावर चंद्रकळा संक्रांतीला सजली ती घेऊन अंगावर चंद्रकळा सासरी गेल्यावर कळल्या तिला सासरच्या नाना कला नवं घर नवी लोक नवं घर नवी लोक कसं सगळ्यांना जपायचं तिळगुळ घ्या गोड गोड बोला हेच तत्व वापरायचं काय माहेरच्या आठवणी आहेत माहेरची म्हणजे मी 5वी असतानाची एक आठवण आहे ते खूप एक्झाम होत्या त्या एक्झाम देऊन येताना धो पाऊस वडील माझे घ्यायला आले होते पण माझे लहान भावंड आहेत बहीण आणि एक भाऊ होता लहान त्यांना घेण्यासाठी ते गेले आणि मला सांगितलं होतं तू थांब इथे तर वडिलांचं काय ऐकलं नाही आली निघून छत्री वगैरे होती आली पुढे घराजवळ आली ब्रिज आमच्या म्हणजे गटर होतं एक मोठं गटर आहे आमच्या इथे आणि माझी मानलेली एक बहीण होती की ती अख्खी म्हणजे चाळीमध्ये एकटीच ती बाहेर होती अशी की ती भांडी घासत होती तर तिला मी सहज बोलले का तुझ्या बाथरूममध्ये पाणी जात आहे असं मी बोलले आणि फक्त टर्न मारला पण मी कशी पडले माझा पाय घसरला तिथे घसरून जी बेशुद्ध झाले ते पूर्ण म्हणजे खूप लांबपर्यंत गेले पूर्ण गटरामध्ये आणि मोठं जशी नदी आपली असते एवढं पाणी असतं त्या गटराला अरे बापरे आणि नंतर असं झालं एक मानला म्हणजे ज्यांनी मला वाचवलं त्यालाच मी भाऊ मानला नंतर मग त्यांनी मला वाचवलं एका ठिकाणी पकडलं तर एका ठिकाणी माझ्यासहित तोही गेला असता त्याला दुसऱ्याने पकडलं पुढे जाऊन मग परत त्यांनी माझ्या कमरेवरती पायी देऊन त्या वेणी पकडून कसं बसत ते गटरातून काढलं तर अजूनही मी त्याला भाऊच म्हणते आणि ती आठवण म्हणजे मी कधीच विसरू शकत नाही पण त्याच्यानंतर एक दुःखद घटना अशी झाली की मी वाचले एक 15 दिवसांनी माझ्या मामाने मला गावी नेलं की इथे खूप लोक बघायला सारखे दिवसभर म्हणजे चालूच असायचं कोण ना कोणतरी बघायला आम्ही 15 दिवस राहून वगैरे आलो पण 15 दिवसांनी माझा मामा इथे आला इथे आल्याच्या नंतर तो रत्नागिरीला शिक्षक होता म्हणून तो माझ्या आईला फक्त म्हटलं मी जातोय आत्ता मी 2-3 दिवसात येईल पण तो जो गेला तो रिटर्न आलाच नाही त्याचं ट्रेनमध्ये काय झालं काय नाही काही कळालं नाही पूर्ण चौकशा झाल्या सगळं झालं पण माझं मरण देवाने त्याच्यावरती ढकललं ते ती खंत मला आत्तापर्यंत आहे की मी वाचली पण माझा मामा गेला आणि तो एवढा छान होता ना खूप छान होता तो म्हणजे मला वाटतं तो जर असता आज इथं तर मी इथे नसते मग मी दुसरीकडे कुठेतरी असते ताई तुमचं नाव सांगा माझं नाव सोनाली सुनील ठाकूर माहेर कुठलं
माझं माहेर मालेगावचं आहे, नाशिक जिल्ह्यातलं. मी राहिली आहे मामांकडे, म्हणजे मामांकडेच वाढली आहे, धुळे जिल्ह्यात बेटावर. धुळे जिल्ह्यातल्या. हां. मग आता लग्नानंतर ची पहिली संक्रांत आठवते तुम्हाला? हो आठवते ना. काय 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 हो काय झालं? माहेरीच केलेली, कारण इकडे मिस्टर ड्युटीवरच असायचे. मग माहेरी मम्मीने बोलवलेलं, तिकडेच मग संक्रांत केलेली. छान केलेली मम्मीने माझ्या. अच्छा. हो. पण मग जे आपण संक्रांतीला आपण जे गुळपोळी खातो, हां, ती कोणाची हातची जास्त आवडते, आईची की सासूची? आईची. माझी मम्मी आमच्याकडे खापरेवरच्या पोळ्या असतात मोठे, त्या करते मम्मी माझी. खूप छान करते. अच्छा. मला एक विचारायचं तुम्हाला की तिळगुळ घ्या गोड गोड बोला, हे तुम्हाला तुमच्या घरातल्या कुठल्या व्यक्तीला सांगावं असं वाटतंय? तसे तर भरपूर आहेत, पण जी अगदी महत्वाची आहे तिला सांगावंच वाटतंय. नवऱ्यालाच. कारण की ते बोलतच नाही, गोड पण नाही, आणि मी खूप कमी बोलतात माझे मिस्टर. एकदा सांगा तुम्ही भाऊजींना, तिळगुळ घ्या. तिळगुळ नाही असं नाही, अहो अहो. तिळगुळ घ्या. तिळगुळ घ्या. नाही सारखं नाही. अहो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. अहो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, आणि बोला, जास्त बोला. माहेरच्या या गोड आठवणीनंतर आपण जाणार आहोत आपल्या धमाकेदार खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि संगीत अभिनय नृत्य खुर्चीसाठी खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. म्युझिक प्लीज. हा हे आमचं असंच चालणार आहे. हा व्हेरी गुड. नादाचे थांबायचं नाही. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. पटकन बसून घ्या. हा क्या बात आहे. लवकर 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 लवकर. हा 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 व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हा एक 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 इथे लवकर. एक एक खुर्ची या साईडला. त्याच्या प्रेमाला नसावी कुठली हिलमेल, त्याच्या प्रेमाला नसावी कुठली हिलमिट. हिला पाहताच मिस व्हावी त्याची हार्टबीट. नुसते कोणाचीही असो त्याने सॉरी म्हणावे. फाईट होता तिने टाऊन त्याने चेरी. हा पटकन पटकन बसून घ्या. पटकन बसून घ्या लवकर लवकर. हा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हा इथे बसाल लवकर. नाही लवकर लवकर. ताई इकडे इथे या साईडला. इथे 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 लवकर 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 लवकर. इथे 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 या साईडला. इथे 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 या साईडला. इथे 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 इथे. ताई खूप खूप अभिनंदन तुमचं. क्या बात आहे. व्हेरी गुड. आणि आज संक्रांत आहे तर तिळगुळ घ्या गोड गोड बोला. सहज मराठी वाहिनीकडून खास तुम्हाला तिळगुळ नाही देते. थँक्यू. मकर संक्रांतीच्या दिवशी क्या बात आहे. म्हणजे आजचा सण खऱ्या अर्थाने तुम्ही साजरा केलेले आहेत. पण एवढं सगळं होत असताना आपल्या मध्ये एक अबोला सुद्धा असतो. आणि जसं आपण मकर संक्रांतीला आपण तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणत असतो की नाही, तसंच आपल्या 16 सख्यांचा या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण गोड बोलून अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या आजच्या या चुकबुल द्यावी घ्यावी भागामध्ये. तर आज आपल्या ह्या सगळ्या ताईंमध्ये अशी एक ताई आहे की तिचा सुद्धा कोणाची तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि आजच्या मकर संक्रांतीचं औचित्य साधून आपण त्यांचा हा अबोला दूर करण्याचा प्रयत्न करूया. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव रोहिणी दयानंद सुतार. रोहिणी ताई कोणाबरोबर अबोला? भाऊ. सख्खा भाऊ.
हो. सख्खा मोठा भाऊ. दोन्ही भावांबरोबर. आज लग्नाला 22 वर्ष झालीत, पण म्हणजे आमची व्यवस्थित अशी रक्षाबंधन नाही झाली. म्हणजे म्हणतात ना, मी सगळ्यात लहान लाडाची लेक, पण आज माझ्या घरचे बोलायलाच मागत नाहीत. म्हणजे असं झालं की मला माहेर नाही, सासर नाही, अशी माझी अवस्था आहे. की मला असं म्हणायचं की अबोला किती 5 ते 6 वर्षाचा 7 वर्षाचा 7 वर्षाचा अबोला. हो. पण मग या 5 किंवा 7 वर्षापूर्वी तुमचं भावा बहिणीचं नातं कसं होतं? ते खूप चांगलं होतं. म्हणजे माझं त्यांचं नातं खूप, म्हणजे आम्ही एका ताटात जेवलेलो वगैरे आणि खूप मजा मस्ती. म्हणजे माझे वडील मला जास्त मानायचे, कारण मी एक खेळाडू होती. पेपरमध्ये माझं नाव असायचं, पण फटके त्यांना पडायचे. असं आमचं त्या टाईपचं नातं होतं. जसं लग्न झालं, दिल्या घरी लेक सुखीला म्हणतात ना, तसं झालं. मग ह्यांची लग्न झाली. ह्यांचं लग्न होईपर्यंत आम्ही व्यवस्थित होतो सगळे. 4-5 वर्षानंतर सगळं बिनसलं. पण असं काय कारण आता तुम्हाला जर तुम्ही सांगू शकत असाल तर? कारण फक्त एवढंच आहे की माझ्या भावंडांना, म्हणजे प्रत्येक मुलाला ही विनंती आहे, तुमचं लग्न झालं, तुमच्या बायका आल्या, तुम्ही बहिणींना विसरू नका. शेवटी त्या किती झालं तरी तुमची एक वाट बघतात की बाबा कोण नसलं तरी माझा भाऊ माझ्यासाठी उभा आहे. आणि एवढंच त्यांना सांगायचं. कारण आज माझे वडील असते ना, तर मला त्यांच्या पाठराखीची गरज नसती. पण वडील पण नाही आणि भावाची पण साथ नाही. मग अशा वेळेला मी काय करायचं? आणि ताई, तुम्ही आज इथे माहेरी आलेलात आणि माहेरी आल्यानंतर तुम्ही तुमच्या मनातली खंत माझ्याकडे बोलून दाखवली. अजून एक खंत आहे. आता एवढे 22 वर्ष हे झाले लग्नाला, पण माझ्या दोन्ही भावंडांनी किंवा बोला नाही, ताईने बोला, अजूनपर्यंत मला माहेरची साडी कधीच दिली नाही. पण मला ताई असं विचारायचं की आता समजा इथे समोर तुमचे दोन्ही भावंड इथे असतील, दोन्ही भाऊ इथे असतील, तुम्ही काय सांगाल त्यांना? आता मी त्याला एवढंच सांगेन की जसं आपण लहानपणी राहत होतो तसंच राहूया. दुसरं आता लग्न झालं म्हणजे काय वेगळं काय होतं मला सांगा बरं? काहीच होत नाही वेगळं. नातं सेम असतं. आम्हाला काय पाहिजे असतं? फक्त तुमच्याकडून जो मान सन्मान पाहिजे असतो. लग्न झाल्यानंतर मान सन्मान का हवा असतो? कारण आपल्याकडे मिस्टर असतात, मिस्टरांच्या घरचे असतात, म्हणून मान सन्मान. नाही तर बहीण ही भावाकडून काही मागत नाही, काही नाही. फक्त तुझं प्रेम दे, फक्त तुझं प्रेम दे. बाकी तुझं दुसरं काही नको. पैसा नको, अडका नको, तुझी प्रॉपर्टी पण नको. पण तू जेव्हा येशील ना, बाबा काय आहेस, कशी आहेस, तुझं कसं चाललंय, एवढं जरी विचारलंस ना तरी खूप आहे. आज तुमच्या वतीने मी सुद्धा तुमच्या भावांना मी सांगणार आहे की दादा, वडिलांनंतर भाऊच असतात की जे आपल्या मागे खंबीरपणे बहिणीच्या मागे उभे राहणारे असतात. की हे भावा बहिणीचं नातं आहे ना, हे फार फार प्रेमळ आणि फार मोठं असं नातं आहे आणि फार महत्त्वाचं नातं आहे. आज तुम्ही नशिबान आहात की तुम्हाला तुमच्यावरती प्रेम करणारी इतकी बहीण तुमच्याबरोबर आहे, तुमच्या नशिबात आहे. तर तिला दुखवू नका. काही जे गैरसमज असतील ते दूर करा. 2 पावलं तूही पुढे ये आणि येऊन जे काही गैरसमज असतील ते दूर करा. आणि हे पुन्हा भावा बहिणीचं नातं अगदी पहिल्यासारखं अगदी घट्ट निर्माण होऊ दे. आणि आज मकर संक्रांत आहे, त्याच्यामुळे आपण मकर संक्रांतीच्या दिवशी उलट आपण गोड बोलत असतो. तर मला असं वाटतं की गोड बोलून तुमच्यातला हा जो काही कडूपणा जो आलेला आहे तो दूर करा, नष्ट करा आणि हे दुरावलेलं भावा बहिणीचं नातं हे जवळ येऊ द्या. आणि असं जर का झालं ना तर मला खूप आनंद होईल. ताई, मला खात्री आहे की आपला आजचा हा भाग किंवा हा निरोप तुमच्या दादांपर्यंत पोचल्यानंतर ते तुम्हाला नक्कीच फोन करतील. आणि ताई, तुम्ही मगाशी म्हणालात की या 22 वर्ष झालीत पण तुम्हाला माहेरची साडी मिळालेली नाही आहे. पण तुम्ही असं अजिबात समजू नका. आज तुम्ही माहेरी आलेलात, माहेरवाशिणी आहात आणि ह्या भावाकडे तुम्ही हा हट्ट नक्कीच करू शकता. त्यामुळे मी आज तुम्हाला तुमची हक्काची माहेरची साडी देणार आहे, तुमची ओटी भरणार. आणि त्यासाठी मी आईंना विनंती करतो की आई, तुम्ही इथे यायचं आहे आणि ताईंची ओटी भरायची. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. माया पित्याच्या ओढीनं लागे पदर पापणीला, माहेरा येण्यासाठी निरोप भावान धाडीला. ताई, माझ्याकडून ही तुळस तुला, आणि ही तुळस घरासमोर लावायची. आणि जेव्हा जेव्हा तुळशीकडे बघेल तेव्हा आजचा दिवस, संक्रांतीचा दिवस, या भावाची आणि सण मराठीची आठवण नक्की काढायची. हा जे काही गैरसमजाची जी काही संक्रांत असेल ना,
ती सगळी दूर व्हावी आणि तुझं छान भावा बहिणीचं नातं अगदी पहिल्यासारखं घट्ट निर्माण व्हावं अशीच मी ईश्वरचरणी स्वामींचरणी प्रार्थना करतो. मकर संक्रांत विशेष भाग हा जो काही सगळ्या तुम्ही तायाने अगदी धमाल केलेले ना आणि अगदी सॉलिड कल्ला केलेला आहे, खूप छान वाटलं खरं तर. आणि आजच्याच दिवशी खरं तर सूर्य मकर राशीमध्ये येतो आणि दिवस हा मोठा होत जातो. त्यामुळे तिळगुळ घ्या, गोडगोड बोला आणि तुमचा सगळ्यांचा संसार हा सुखाचा आणि आनंदाचा करा, हीच या भावाची मागणी आणि हीच ईश्वरचरणी या भावाची प्रार्थना आहे. खरं तर असं वाटतं की थांबूच नाही, अजून काही वेळ तुमच्याबरोबर घालवावा, पण आजच्या भागापुरतं आपल्याला थांबावं लागणार आहे कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची. अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सण मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.